you are audible. हा सर, तुमचा कॅमेरा ना ऑफ ठेवा. ऑफ ठेव. तुमचा कॅमेरा ऑफ ठेवा. हा ऑफ ठेवा, कारण आवाजच नाही येते आणि तुम्ही डिस्कनेक्ट पण होताय ना. अच्छा, हो, आता हो. तुमच्या मागे मी बघितलं एक मुलगा आणि एक मुलगी उभी आहे. बेटा मला एक एक नाव सांगा तुमचं. सागू पूर्ण सागू जंगलू मोठ्याने हलामी. सांग बेटा. सागू जंगलू हलामी. वर्ग अच्छा, दहावा. आणि दुसरी मुलगी आहे, तिचं काय नाव आहे बेटा? रंगीता महेश्वर कुमरे, वर्ग 10वा. अच्छा, ओके, ग्रेट. तुम्ही दोघं पण 10वीला आहात? हो मॅडम. ओके बेटा. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघांना 10वी नंतर कशामध्ये करिअर करायचं, काय बनायचंय तुम्हाला? पोलीस मध्ये. पोलीस मध्ये जायचंय तुला? ओके, ग्रेट. आणि बेटा तुला? टीचर. टीचर बनायचंय. कोणत्या विषयाची टीचर बनायचंय? इंग्लिश. इंग्लिशची टीचर बनायचंय. ओके, ग्रेट, खूप छान. अच्छा मुलांना, तुम्ही इथेच थांबा. सर, आता ना 9वीच्या मुलांना बोलवा आणि फक्त काही सेकंडसाठी कॅमेरा ऑन करा, म्हणजे एकदा मला 9वीच्या मुलांना बघून घेऊ द्यात. हा, 9वीचे या दोघ जण. ओके, ठीक आहे. जर आता तुमचा आवाज ब्रेक झाला तर मी माझ्याच बाजूने तुमचा कॅमेरा बंद करते. बेटा तुम्ही सांगा, एक एक जण आपलं नाव सांगा. प्रकाश लालसू तुलावी, वर्ग 9वा. प्रथम, तुझं काय नाव आहे बेटा, परत सांग. प्रकाश लालसू तुलावी. अच्छा, प्रकाश. आणि मुलीचं काय नाव आहे? जसवंती परशुराम गावडे. जशवंती. हो मॅडम. ओके, ग्रेट. अच्छा, तुम्ही दोघं जण 9वीचे आहात बेटा? ओके, छान. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघांना 10वी नंतर काय करायचंय, कशामध्ये करिअर बनवायचंय? टीचर. टीचर बनायचंय. कुठल्या सब्जेक्टचे टीचर बनायचंय? हिंदी. हिंदीचं टीचर बनायचंय. ओके, ग्रेट. तुला बेटा प्रकाश? सांग ना, काय बनायचं आहे? पोलीस. ठरवलं नाहीये का तू अजून? त्याला पण पोलीसच बनवायचं आहे म्हणते. त्याला पण पोलीसच बनायचंय. ओके, ओके, ठीक आहे. सर, आता 8वीच्या मुलांना बोलवा. ह्यांना पण जाऊ देऊ नका, ह्यांना इथेच थांबवा. 8वीच्या मुलांना थांबलेले जरा आहेत, बोलवा. थांबलेले आहेत. एका क्लासमध्ये बसवलं आहे त्यांना. अच्छा, हा, चालेल चालेल. 8वीच्या आता तुमच्या मागे बोलवा आणि आता परत एकदा कॅमेरा. हा, ओके, ग्रेट. मुलांना तुम्ही पण नावं सांगा तुमचे एक एक करून. अमरदीप चुयू मीन्स. परत बोल मोठ्याने, मला कळलं नाही बेटा. अमरदीप चुयू मीन्स. अमरदीप. अच्छा, ओके. आणि मुलगी आहे, तिचं काय नाव आहे? सरस्वती श्यामसिंग पुढे. जोराने बोल थोडे. सरस्वती श्यामसिंग पुढो. सरस्वती. अच्छा अच्छा, ओके. सरस्वती, तू किती हळू बोलली बेटा, मला कळलंच नाही की तू बोलून पण झालं तुझं. अच्छा, बरं सांगा, तुम्हा दोघांना कशात करिअर बनवायचंय 10वी नंतर? डॉक्टर. डॉक्टर. ओके, डॉक्टरच बनायचंय तुला पक्का? हो. अमरदीप, हो नाही काहीतरी बोल बेटा. समर्थ. अमरदीपच म्हणत होता त्याला डॉक्टर बनायचं आहे म्हणून. डॉक्टर बनायचंय ना? हो, मला ऍक्च्युली कन्फर्म केलं मी, तर तो परत हो म्हणून आलाच नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. सरस्वती बेटा, तुला? इंजिनियर. जोराने बोल, मॅडमला आवाज नाही जात आहे. जवळ येऊन बोल. जोराने सांग. इंजिनियर म्हणत आहे मॅडम ती. अच्छा, इंजिनियर बनायचंय. ओके, ग्रेट. अच्छा, मोस्टली मुलींना डॉक्टर बनायचे असते, मुलांना इंजिनियर. इथे उलट आहे, तर अजून ही चांगली गोष्ट आहे. सगळ्या मुलांना माझा आवाज येतोय? सगळ्यांनी मोठ्याने हो म्हणा, येत असेल तर. ओके, ग्रेट. मुलांनो, आता तुम्ही मला जसं इथे बघा, थांबा मी काही सेकंड तो कॅमेरा ऑन करते, म्हणजे मी तुम्हाला दिसेल.
हा, मी दिसते तुम्हाला? नाही. नाही ना. नाही दिसत आहे? अच्छा, थांबा, काही सेकंड्स लागतील ते थोडस तुम्हाला दिसण्यासाठी. तर इथे ना मुलांनो, मी जशी आता तुम्हाला इथे दिसते ना ऑनलाईन, तर असंच हो, येऊन दिसत ना आहे. खूप सारे आता दिसत आहे. टीचर्स आहेत. हा, ओके ओके. असेच खूप सारे टीचर्स येऊन ना तुम्हाला ऑनलाईन तुमचे जे नॉर्मल अभ्यासामधले जे सब्जेक्ट्स आहेत ना, ते शिकवतील. तुम्ही तो खूप आवाज आणि अटकून राहिलाय मॅडम. त्यांना म्हणजे तुम्ही काय म्हणत आहे त्याच्यानंतर ते ना बरोबर ऐकू नाही. ज्यावेळी मग तुम्ही खूप सारे व्हिडिओज बघाल, मग परत एकदा आपण असंच ऑनलाईन भेटूया आणि मग मी त्यावेळी तुम्हाला. हा, मी बंद केला कॅमेरा. हा, मी कॅमेरा बंद केला. सर, आता आवाज येतोय नीट? हो हो हो, आता आवाज येतोय नीट? ठीक आहे. तुमचा पण कॅमेरा बंद करा सर. हो हो मला वाटतं तिकडे नेटवर्क इश्यू ना. तर जसं तुम्ही मला ऑनलाईन बघितलं ना, तसंच ना तुम्हाला आणखी काही व्हिडिओज दाखवण्यात येतील. तर त्या व्हिडिओज बघून मग तुम्हाला बघा किती समजते त्याच्यामध्ये काय काय शिकवलेलं आहे ते. 1-1.5 महिन्यानंतर मग ज्यावेळी तुम्ही व्हिडिओज थोडेफार बघितले असतील ना, परत एकदा आपण असंच ऑनलाईन भेटू. सर तुम्हाला बोलवतील वर्गातून आणि मग मला आज जे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते ना, मग ते मी तुम्हाला त्यानंतर ना विचारेल. ठीक आहे? तर आता तुम्ही चांगला अभ्यास करा तोपर्यंत. सर, तुम्ही आपल्या गडचिरोलीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात ना, तिथे बघा ते लोधा स्कॉलरशिपचं टाकलं होतं. तर तुमच्या शाळेतून काही नावं दिलीत का? काय आवाज ब्रेक होत आहे मॅडम तुमचा. माझा आवाज ब्रेक होतोय. सर, आपण एक काम करूयात, मुलांना वर्गात पाठवा. हा मी हा, तुम्हाला ना नॉर्मल फोन लावते. हा, ठीक फोनवरती आहे, बोलूया चालेल. आपण. हा. ठीक आहे. मॅडम, हा सर, तर मी म्हणत होते की आपलं लोधा स्कॉलरशिपचं तुम्ही बघितलं का ग्रुपमध्ये? लोधा स्कॉलरशिप. नाही ना. सर, आपले ना गेल्या आठवड्यापासून लोधा स्कॉलरशिपचे पण संध्याकाळी क्लासेस चालू झालेत. आता ही लोधा स्कॉलरशिप काय आहे? ही स्कॉलरशिप ना 7वी ते 11वीच्या मुलांसाठी आहे. ही स्कॉलरशिपची परीक्षा पण ऑनलाईन आहे. आम्ही मुलांना शिकवतोय पण ऑनलाईन. तर शाळेमध्ये बसल्या बसल्या मोबाईल वरून मुलं परीक्षा देऊ शकतात आणि त्याच्यासाठी कसली ऍप्लिकेशन द्यायची पण फीस नाहीये. सर, मुलांना ना वर्गामध्येच पाठवून त्याला खूप आवाज येतोय. तुमचा आवाज नाही येतो पण मुलांचा येतोय. मी बाहेर आलोय. हा, ठीक आहे सर. हा, तर ना तर सर, त्या स्कॉलरशिप साठी काही अप्लाय वगैरे करावं लागेल का? हा, मी तेच सांगते सर. ती स्कॉलरशिप साठी अप्लाय पण ऑनलाईनच करायचं आणि त्याची पण काही फीज नाहीये. तर आम्ही स्वतः मुलांचं रजिस्ट्रेशन करतोय ऑनलाईन. पण त्यासाठी आम्हाला मुलांची माहिती हवी ना, तर ती माहिती घेण्यासाठी आम्ही गुगल फॉर्म शेअर केलेला होता आपल्या गडचिरोलीच्या ग्रुपमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍडेड आहात. तर त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय ना सर, 7वी ते तुमची शाळा 11वी-12वी मध्ये पण आहे का तुमच्याकडे? नाही, 10वी पर्यंत. हा, मग 7वी ते 10वीचे ना जे खूप हुशार विद्यार्थी आहेत ना, खास करून सायन्स आणि मॅथ्स मध्ये, ते असे 1-1, 2-2 विद्यार्थी निवडायचे आहेत आणि प्रत्येक वर्गाचे. आणि समजा तुमचे 5 विद्यार्थी झाले, 5 ते 8 विद्यार्थी झाले, तर ते त्यांचे 8 वेळा मग तो गुगल फॉर्म भरायचा आहे. कारण 8 विद्यार्थी आहेत ना, प्रत्येकाची माहिती वेगवेगळी असेल. तर मग ते फॉर्म आमच्याकडे आले ना सर, की मग आम्ही त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू. रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे त्या लोधाच्या वेबसाईट वरती. आणि तुम्हाला फॉर्म मला एकदा माझ्या पर्सनलला पाठवता? हो, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळं पाठवते. दुसरी गोष्ट ना सर, आता ही जी परीक्षा आहे ती असं सरळ एकदम साधी सोपी नसेल. गणित आणि मॅथ्स आणि सायन्सच्या व्यतिरिक्त आणखी 2 सब्जेक्ट्स आहेत त्यांना, लॉजिकल रिझनिंग आणि सोशल इंटेलिजन्स. म्हणजे समाजामध्ये आपण ज्यावेळी एकमेकांच्या कनेक्शन मध्ये येतो त्यावेळी आपल्याला काय काय गोष्टी माहिती पाहिजेत, तर ते आहे.
आणि सामाजिक शास्त्र जसं म्हणू शकता तुम्ही, आणि बौद्धिक चाचणी त्यांची जी आहे ती लॉजिकल रिझनिंग मध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी पण आहेत. तर म्हणून ना मग आम्ही त्यांना आपले आत्ताचे जे रेग्युलर नॉर्मल आपले सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, हिंदी जे आपण त्यांना शिकवतोय ते तर सकाळी आपले लाईव्ह क्लास चालतात. बघा, सकाळी 11:30 वाजता 10वीचा असतो, दुपारी 3 वाजता 9वीचा असतो आणि 4 वाजता 8वीचा असतो. तर काही शाळा डायरेक्ट लाईव्ह गुगल मीटने कनेक्ट होतात, जसं आता आपण कनेक्ट झालेलो तसं. ती लोक काय करतात, मोठ्या तोच नेटवर्क इश्यूच राहतो, काय आहे त्याला. हा, आपण बोलूया त्याच्यावरती पण बोलूया. तर मग आता म्हणून मग ते लोक काय करतात ना, आता जे स्कॉलरशिपची मुलं आहेत ते, त्यांना मग आता दुपारी तर वेळ नाही, आपले लाईव्ह क्लासेस पण आहेत, शाळा पण आहे, म्हणून ह्यांचे स्कॉलरशिपच्या मुलांचे क्लासेस फक्त संध्याकाळी चालतात 6 ते 7:30 मध्ये. हा, तर मग आता आपल्याला काय करायचंय, तुमच्या म्हणजे तुम्हाला ऍज अ प्रिन्सिपल काय करायचंय, एकतर गुगल फॉर्म भरा, आणि दुसरी गोष्ट, जर त्यांना लाईव्ह क्लास जॉईन करायला पॉसिबल नसेल नेटवर्कच्या इश्यूमुळे, तरी पण काय हरकत नाहीये, आपण ना त्यांना व्हिडिओ डाउनलोड करून दाखवू शकतो युट्यूब वरून. मग आपली जी लास्ट टाइम जी कॉमन मीटिंग झालेली ना सगळ्या गडचिरोलीच्या शाळांबरोबर, ती हीच मीटिंग झालेली की इंटरनेटचा जरी इश्यू असला तरी आपण व्हिडिओ डाउनलोड करून बिना इंटरनेटचं मुलांना कसं दाखवू शकतो. तर ती व्हिडिओची रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला पाठवते, ज्याच्यामध्ये तुम्ही बघा, तुमच्या शाळेमध्ये कोणी कम्प्युटर टीचर किंवा असं टेक्नॉलॉजी मध्ये स्मार्ट आहे का? मी हे हेडमास्टर नाही मॅडम, हेडमास्टर दुसरे आहे. अच्छा अच्छा. मीच करतो आता हे. अच्छा, तुम्हाला ओके, ग्रेट ग्रेट, चांगली गोष्ट. सर, तुमच्या शाळेमध्ये असं स्मार्ट टीव्ही वगैरे किंवा डिजिटल बोर्ड वगैरे काही नाहीये का? नाही. अच्छा, आता तुम्ही कम्प्युटर वरून जॉईन झालेलात? नाही, मी मोबाईल मधून जॉईन झालाय. अच्छा, मोबाईल मधून जॉईन झालेलात मगाशी मीटिंग मध्ये. सर, मग ना ऍक्च्युली ना लॅपटॉप, कम्प्युटर वगैरे पण नाहीयेत? लॅपटॉप आहे. हा, लॅपटॉप आहे आणि कम्प्युटर आहे अजून एखादा सोबत? हो आहे. हा, ऍक्च्युली ना हे 7वी ते 11वीचे जे विद्यार्थी आहेत ना, ह्यांनी 2 ग्रुप्स मध्ये वाटलेत, कारण 7वीच्या मुलाला 11वीचा पेपर थोडी ना देता येईल, म्हणून 7वी, 8वी, 9वीचा एक ग्रुप आहे छोट्या मुलांचा, आणि 10वी 11वीचा एक ग्रुप आहे मोठ्या मुलांचा. तर मग आपली जी संध्याकाळी जी मीटिंग आहे ना, ती संध्याकाळची जी मीटिंग आहे, मग एकाच वेळी 2 मीटिंग असणार आहेत. म्हणजे एका वर्गामध्ये तुम्हाला 7वी ते 9वीच्या मुलांना बसवावं लागेल, आणि दुसऱ्यामध्ये 10वी 11वी, 11वी तर नाहीच आहे पण 10वी वाल्यांना. मग एका ग्रुपला तुम्ही कम्प्युटरने मीटिंग चालू करून देऊ शकता, दुसऱ्याला लॅपटॉपने चालू करून देऊ शकता, जर लाईव्ह जमलं तर. लाईव्ह नाहीच जमलं तर एक एक करून मग तुम्ही त्यांना डाउनलोड करून व्हिडिओ दाखवू शकता. तर मी तुम्हाला गेल्या आठवड्याचे 4 जे क्लासेस झाले आपले, त्याचं पण लिंक पाठवून देते युट्यूबच्या. गुगल फॉर्म जो भरायचा लोधाचा, त्याची पण लिंक पाठवून देते. बाकी तुम्ही शाळेची माहिती पाहिजे होती ग्यारापल्लीची, तर तो वाला फॉर्म त्या दिवशी तुम्ही भरला, तो आली आहे माझ्याकडे इन्फॉर्मेशन. सर, ह्याच्या व्यतिरिक्त ना अजून एक आपला गुगल फॉर्म आहे, तो काय अर्जंट नाहीये, ज्याच्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी जेवढे विद्यार्थी शिकतात त्या सगळ्यांचा डेटा आम्हाला हवाय, तो आम्हाला पुढे फॉरवर्ड करायचा आहे. तर त्याचा पण मी तुम्हाला फॉर्म पाठवते. तर तो असं तुम्ही 2-4 दिवसामध्ये भरून दिला तरी पण चालेल. ते त्या दुसऱ्यावाल्या फॉर्म मध्ये अशी किरकोळ माहिती हवी आहे मुलांची, मुलांचं नाव, त्यांच्या पालकांचं नाव, त्यांचा फोन नंबर वगैरे. तर तो डेटा तुमच्या शाळेच्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी असेल, तर त्याला जस्ट कॉपी पेस्ट करावं लागेल. शाळेच्या मुलं, त्यांचे पालक, आता हे आदिवासी शाळा असल्यामुळे त्यांच्या पालकांकडे सगळ्यांकडे मोबाईल नंबर नाही, तर तिथे डॅश टाकून द्या, तिथे डॅश टाकून द्या, किंवा HM चा फोन नंबर टाका. ठीक आहे, चालेल. हा, तर ही महत्वाच्या काही गोष्टी होत्या. आता आपले लाईव्ह क्लासेस कसे दाखवायचे, त्याच्यासाठी आपल्याकडे मोठं डिजिटल बोर्ड वगैरे नाहीच आहे म्हणताय तुम्ही? हो, तेच डिजिटल बोर्ड खूप आवश्यक आहे, पण तेच नाहीये. एक ते AI प्रोजेक्टर आहे.
हा सर, प्रोजेक्टरने पण आपलं काम चालेल. प्रोजेक्टर तुम्ही लॅपटॉपला जोडत असता ना, हम्म. आणि मग स्पीकर पण असेल प्रोजेक्टर आहे म्हटल्यावर सगळी लांब आवाज आहे. हो. हा, मग आपण हो. चालेल, त्याने पण आपलं काम चालेल. मला सांगा सर, 8वी ते 10वी मध्ये तुमच्याकडे कोणत्या शिक्षकाची कमतरता आहे का कोणता विषय शिकवायला? शिक्षक फक्त आम्ही दोघेच म्हणजे मॅथ्सचे आणि सायन्सचे टीचर आले नव्हते आतापर्यंत. आता एक सायन्सचे टीचर जॉईन झाले, पण मॅथ्सचे कोणीच नाहीये. मॅथ्सच्या व्यतिरिक्त हिंदी, मराठी आणि समाजशास्त्रला आहेत? हो, हिंदी मीच घेतो, समाजशास्त्र मीच घेतो. अच्छा, ग्रेट. म्हणजे फक्त आता तुमच्याकडे मॅथ्स साठी टीचर नाहीये, है ना? हम्म. तर मी असं नाही म्हणत तुम्ही सगळ्याच विषयाचे व्हिडिओ आणि टाका. मॅम ते इंग्लिशचं सुद्धा पाहिजे नव्हती, कारण की ते HM सरांकडे आहे इंग्लिश विषय, आणि त्यांनी तेवढा वेळ मुलांना देऊ शकत नाही. हा, चालेल सर, चालेल. मग मी आता काय करते ना सर, तर एक तर तो मला कॉमन मीटिंगचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करते, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ आधी डाउनलोड करून घेऊया लॅपटॉप मध्ये किंवा त्या कम्प्युटर मध्ये जो तुम्ही प्रोजेक्टरला जोडणार. ठीक आहे, लॅपटॉप बेस्ट राहील, कारण लॅपटॉपला आपण मोबाईलचा हॉटस्पॉट जोडू शकतो, है ना? तुमच्या ऑफिसमध्ये पण वायफाय नाहीये? आहे मॅडम, तो पण बरोबर चालत नाही. आता मी त्याच वायफायने जॉईन झालो होतो, पण ते पण तेव्हा स्पीड नाहीये तेवढं वायफायचं. अच्छा, म्हणजे आपल्याला थोडस व्हिडिओ डाउनलोड व्हायला कदाचित मग त्याच्यात जरा जास्त वेळ घेईल तो. आपण हा, आपण काय करूया ना सर, मोबाईलचा जो हॉटस्पॉट तुमच्यापैकी बघा जेवढे शिक्षक आहेत, कोणाचं तरी तिथे नेटवर्क मोबाईलचं चांगलं चालत असेल ना, तर मोबाईलचा हॉटस्पॉट लॅपटॉपला जोडूया आणि मग लॅपटॉप वरती युट्यूब वर व्हिडिओ डाउनलोड करून घेऊया, आणि मग त्याच लॅपटॉपला आपण प्रोजेक्टर जोडू. मग डाउनलोडेड व्हिडिओ तुम्ही प्रोजेक्टर वरती मुलांना दाखवू शकता. तर आता सध्या मग आपल्याकडे हेच एक सोल्युशन आहे. तर मग मी तुम्हाला ना, बघा, तुम्ही हवं तर हे नोट करून घ्या कुठेतरी. करू शकता का नोट? तुम्ही तर बाहेर आलाय ना, पण बाहेर आलो आहे मॅडम. बघा ना कुठेतरी मुलांकडून पेन पेपर घेऊन प्लीज नोट करून, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, तुम्ही विसरून जा. बुक आणि नोटबुक. कुठेतरी बसून घ्या सर, एका चेअरवर वगैरे, आणि नोट करा. चेअर आणि चेअर. सुलक्षणा, इनके पूरे स्कूल में कहीं नेटवर्क नहीं है? हाँ मैम, अभी वो ना बाहर आके फोन पे बात कर रहे हैं, अभी इनकी जो नॉर्मल बट दिस काइंड ऑफ इंटरव्यू इज नो हेल्प टू अस. मैम, इनिशियली वी हैव रिकॉर्डेड. नहीं, आई हैव सीन, आई वाज देयर. हाँ, तो अभी चॉइस ही नहीं है ना, आई वांट टू टॉक टू हिम, सो दैट्स व्हाई आई एम रिकॉर्डिंग. बट यू, अगर ये नहीं है तो हम इसको कैंसिल करेंगे एंड वी कैन. अच्छा ठीक है मैम, नेक्स्ट टाइम से करते हैं, अभी तो मैं बात कर लेती हूँ, ही इज ऑन कॉल. But don't conduct such interviews. This will not fetch anything. We will not able to fetch out of anything from this interview. अच्छा, ठीक है मैम, ठीक है. हॅलो. हॅलो. हा सर, बसला तुम्ही? हो. अच्छा, सर, आपण ना काय करूयात, बघा, तुम्ही नोट करून घ्या. एक तर सगळ्यात आधी तुम्हाला ते लोधा स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. लोधा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, तो मी तुम्हाला पाठवून देते. त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट सर. एक मिनिट, मी नोट करून घेते. हा, चालेल. हा, सांगा पुढची गोष्ट. हा, तर एक लोधा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना लोधा स्कॉलरशिपचाच अजून एक फॉर्म असेल, तो फक्त 10वीच्या मुलांसाठी भरायचा आहे. कारण 10वीची मुलं पुढे जाऊन काही जण सायन्स घेतील ना, आणि काही जण आर्ट्स घेतील. तर किंवा सायन्स मधल्याच काही मुलांना बघा डॉक्टर बनायचं असेल, काहींना इंजिनियर बनायचं असेल, तर ते त्याच्यामध्ये लिहायचंय की कोणाला डॉक्टर बनायचं ते सायन्सचा ऑप्शन त्याच्या खाली नाव भरायचंय. फॉर्म उघडला तुम्हाला कळेलच. आणि ज्यांना इंजिनियर बनायचंय त्यांचं मॅथ्सच्या खाली नाव भरायचंय. ठीक आहे,
तर ही लोधाची गोष्ट पहिली झाली आपली, ती तुम्ही नोट केली. दुसरी गोष्ट, त्यांना रेकॉर्डिंग आपल्याला प्रोजेक्टर वरून दाखवायचेत. रेकॉर्डिंग. हा, प्रोजेक्टर वरून त्यांना आपल्याला रेकॉर्डिंग दाखवायचेत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला युट्यूबच्या 2 लिंक पाठवते सर. एक तर ती लिंक पाठवते ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की आपण ऑनलाईन व्हिडिओ डाउनलोड करून मुलांना नंतर कसं दाखवू शकतो. आणि दुसरी लिंक ती पाठवते ज्याच्यामध्ये मी सांगितले की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला जो धडा पाहिजे तो कसा शोधायचा. ठीक आहे. ठीक आहे. आणि सर आपल्याला ना ते लाईनीमध्ये दाखवायचंय त्यांना. जसं आता 10वीचा पहिला सायन्सचा धडा आहे गुरुत्वाकर्षण, तर त्याचे ना व्हिडिओचे 8 भाग आहेत. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि त्याच्या आपण वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत धड्यावाईज. तर लाईनीमध्ये दाखवलं तरच मुलांना कळेल ना. मॅथ्स तर लाईनीमध्येच दाखवावं लागेल, नाहीतर काहीच नाही कळणार. तर ते एक नोट करून घ्या की त्यांना प्रोजेक्टर वरून लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवायचे. आणि सर ह्याच्यासाठी ना प्लीज मुलांनाच हवं तर मॉनिटर बनवा की ते फक्त नोट करतील, म्हणजे आजची तारीख टाकतील, धड्याचं नाव टाकतील आणि कोणता भाग बघितला, म्हणजे तुमच्याकडे पण रेकॉर्ड राहील की आपण मुलांना कोणते कोणते व्हिडिओ दाखवलेत आणि कोणते कोणते राहिलेत. तसं एक रेकॉर्ड बनवून घेऊ का हो, मॅडम? मुलांनाच सांगा एखादी जुनी वही किंवा रजिस्टर द्या आणि त्याच्यामध्ये तारीख टाकून धड्याचं नाव, तारीख, धड्याचं नाव आणि कोणता भाग बघितला आपण त्या धड्याचा. अच्छा. हा, ठीक आहे. तर हवं तर मॅथ्स बरोबर सुरुवात करा. तुमच्याकडे मॅथ्स आणि इंग्लिशचे टीचर नाहीयेत, ते 2च हवं तर दाखवा, पण त्यांना रेग्युलरली दाखवा. मग सायन्स पण दाखवावंच लागेल कारण की सायन्सचे टीचर आता आले मॅडम. हा, चालेल. तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळं लाईनीमध्ये मिळून जाईल सर. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना तिसरी गोष्ट जी आहे ती, आपला मुलांच्या डेटा कलेक्ट करणारा गुगल फॉर्म. तर तुम्ही लिहू शकता मुलांचा डेटा कलेक्ट करणारा गुगल फॉर्म. तो तुम्ही 2-3 दिवसामध्ये भरून दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. हा, ठीक आहे सर. आता येस, आपण हे एवढं वर्कआउट करूया. तुम्हाला मला फक्त काही अजून एक महत्वाची गोष्ट ही सांगायची आहे सर, की जी मुलं ना आपला हा उपक्रम राबवून खूप चांगले मार्क्स स्कोर करतील ना, त्यांना आपण लॅपटॉप देणार आहोत पुढचे अजून चांगलं व्यवस्थित शिक्षणासाठी पुढे जाऊन. आणि स्कॉलरशिप वगैरे पण बघा, आता आपण ऑलरेडी प्लॅन करतोच आहे. ह्या लोधाच्या व्यतिरिक्त पण आपण दुसऱ्या पण स्कॉलरशिप्स अरेंज करण्याचं ट्राय करतोय त्यांच्या उच्च शिक्षणासाठी. आणि म्हणजे आपण हे ट्राय करतोय की त्यांना 10वी नंतर पण पुढचं उच्च शिक्षण फ्री मध्ये मिळावं आणि शिक्षण घेता घेताच त्यांना चांगला जॉब पण लागावा. म्हणजे अगदी आपण मुलांबरोबर तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत ते स्वतःच्या पायावरती उभं नाहीत राहत. पण मग 1 मिनिट मॅडम, 1 मिनिट. अरे काय लागलं रे तुला? इकडे काय जखम झाली का? तिथे नर्स मॅडम कडे जा आणि तिथं ड्रेसिंग करून घे, लवकर जा. हॅलो. हा सर. हा, ते मुलाला थोडं लागलं आहे वाटतं. हा सर, मी ऐकलं. ठीक आहे. काय, आय अंडरस्टँड की हे खूप नाजूक गोष्टी असतात, लक्ष तर द्यावं लागतं त्याच्यावर. हा सर, तर मी म्हणत होते की मग आपण ना त्यांच्या बरोबर लास्ट पर्यंत राहणार आहोत. तर त्याच्यामुळे हा उपक्रम राबवण्याची ऍटलीस्ट सुरुवात होणं खूप गरजेचं आहे ह्या वर्षीपासून, तरच मग आपण पुढच्या गोष्टी करू शकू. तर आणि सर आपण ना तसं तुम्ही म्हणजे तुमचे प्रिन्सिपल सर गडचिरोलीच्या ग्रुपमध्ये ऍडेड आहेत ना, त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती थोडंसं ऍक्टिव्ह राहायला सांगा त्या ग्रुपमध्ये. कारण ना आपलं काही ना काही असं मुलांच्या उपयोगी येतच राहतं. जसं आता बघा, लोधा स्कॉलरशिप बद्दल आज आपली मीटिंग नसती झाली तर एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिस आउट झाली असती. तर विचार करू शकता की मुलांना किती चांगली संधी आहे. ती स्कॉलरशिप जर त्यांनी क्रॅक केली ना सर एक्झाम, तर त्यांना ते उच्च शिक्षण त्यांना जेवढं घ्यायचं असेल, डॉक्टरेट, पोस्ट डॉक्टरेट, जेवढं पण शिकायचं असेल, सगळी फंडिंग हे लोधावाले करणार. हो, त्याच्यामुळे बघा, एक जरी विद्यार्थी त्याने स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्या शाळेमधून क्रॅक केली तर ती किती चांगली गोष्ट असेल आणि बाकीच्या मुलांना ते किती मोटिवेशन देणार असेल पूर्ण गावामध्येच. सो म्हणून त्यांना जरा ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह राहायला सांगा. आपले ना महिन्यातून ना एकदा सर असे स्पेशल क्लास पण चालतील, जसं सायबर सिक्युरिटी काय आहे, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, तर त्याची पण लिंक ग्रुपमध्ये येत राहील.
तर ते पण तुम्ही डाउनलोड करून मुलांना परत दाखवू शकता. लाईव्ह जमलंच नाही नेटवर्कमुळे तरी हरकत नाही, पण ऍटलिस्ट त्यांना डाउनलोड करून तुम्ही नक्की दाखवू शकता. सर, माझी एक रिक्वेस्ट होती, ज्या पण सगळ्या आता आश्रम शाळा आहेत ना, मेजॉरिटी शाळांमध्ये शासनानेच स्वतःहून वायफाय बसवून दिलेला आहे आणि प्रोजेक्टर्सची वगैरे, प्रोजेक्टरच्या शिवाय त्यांनी ना डिजिटल बोर्ड, स्मार्ट टीव्ही पण त्यांना अलाउ केलेले आहेत. तर त्याच्यासाठी काय शाळेपर्यंत पोहोचले नाही मॅडम त्या अजून. बऱ्याचपैकी शाळांमध्ये पोहोचलेत सर. माझ्या खूप साऱ्या शाळांबरोबर इंटरव्ह्यू झाला ना, जसं मी आता तुमच्या घेते. हा हा. तर दिवाळीनंतर तर मला वाटते ह्या आपल्या नागपूर रिजन मधल्या 4-5 शाळांजवळ आले दिवाळीनंतर डिजिटल बोर्ड्स. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 24 शाळा आहे मॅडम. अच्छा 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 अच्छा. नागपूर रिजन मध्ये 4-5 शाळेमध्ये पोहोचल्यात, पण गडचिरोली मध्ये 24 शाळा आहेत. त्यापैकी आमची एक शाळा आहे जिथे आतापर्यंत पोहोचले नाहीये. अच्छा अच्छा. तरी पण तुम्ही बघा इन्क्वायरी करून की नाही, मी ट्राय करतो माझ्याकडून. मी हा. प्रोजेक्टरवरून मुलांना दाखवतो, तसं काही अडचण नाही आहे मॅडम. चालेल चालेल सर, चालेल. तोपर्यंत तर प्रोजेक्टरने काम चालू या. बाकी ते आलं तर मग अजून चांगलं होईल. म्हणजे त्याचं जर म्हणजे तुमच्यातर्फे जर थोडं फॉलोअप झालं तर बरं होईल. म्हणजे स्मार्ट टीव्ही राहिले तर, स्मार्ट किंवा स्मार्ट बोर्ड राहिलं तर हा. थोडं एक्सप्लेनेशन देताना अजून थोडं बरं होईल. ओके ओके, ग्रेट सर, चालेल. मी मॅमशी तसं बोलते. सर, झालं आता माझे काही खूप सिम्पलचे क्वेश्चन्स आहेत शाळेला घेऊन. मला सांगा, तुमची 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती आहे? 8वीची आहे 20, 9वीची आहे 28 आणि 10वीची आहे 24. अच्छा अच्छा. म्हणजे एवढी काय जास्त नाही येते का एका वर्गात नाहीये. मुलं? हो. ठीक आहे, चांगले, मॅनेजेबल आहे. सर, मला सांगा, हे मुलांचे जे पालक आहेत ते प्रामुख्याने काय करतात? शेती करतात. आणि अशी आपली 10वी, तसं तर तुमच्याकडे त्यांचा डेटा नसेल मुलांचा अॅक्युरेट 10वी पास आउट झाल्यावर, तरी पण गावामध्ये आपल्याला थोडी इकडून तिकडून माहिती मिळते ना, तर त्या माहितीच्या नुसार उच्च शिक्षण घेऊन आणि त्या शिक्षणाचा फायदा करून घेऊन, भलेही मग तो छोटा मोठाच काहीतरी धंदा असू द्यात म्हणा किंवा छोटी मोठी जॉब असू द्यात, पण पारंपरिक पद्धतीने त्यांचे पेरेंट्स शेती करतात आहेत, म्हणून तसं शेती न करता काही ना काही दुसऱ्या माध्यमातून शिक्षणाचा फायदा घेऊन पैसे कमवणारे किती टक्के विद्यार्थी असतील? बघा, इकडे 10वी 12वी नंतर शिक्षण सोडून देण्याची इकडे खूपच जास्त पद्धत आहे. जसं की मागच्या वर्षी माझ्या वर्गामध्ये 30 मुलं होती, तर या वर्षी फक्त 24च आहे. आणि बाकी मुलांनी शाळा सोडून दिली. म्हणजे त्यांनी कुठेही असं रोजंदारी कामाला जातात. खूप आहे. म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये जागरूकता करतो, पालक भेटी देतो, सगळंच काही आम्ही काउन्सिलिंग करतो त्यांच्याशी. पण ते समजू शकता. कळतंय मला. ठीक आहे सर, ठीक आहे. तर तरी पण वर्ष एखादा विद्यार्थी तरी काय बनतो का? हा, ते म्हणजे ना, इथे आता शाळेद्वारे पण काय असे की आपण जे पालक सभा वगैरे होत्या ना, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कळत राहतो की कशा प्रकारे करिअर गायडन्सचे वगैरे क्लास, म्हणजे त्यांचे सेशन घेतो, त्याच्यामध्ये त्यांना सांगतो. तर मग त्यांनी जास्त काही नाही तरी पोलीस भरती किंवा नर्सिंग याच्याकडे जास्त वळतात. अच्छा अच्छा. म्हणजे पोलीस भरती, नर्सिंगकडे जास्त वळतात. ओके. मग आता हे मुलींच्या शिक्षणाला घेऊन जागृत आहेत का पालक? हा, जागरूक आहे, पण इकडे थोडं लवकर विवाहाचे खूप जास्त प्रमाण दिसलं मला. अच्छा, मग मुलींचं किती 10वी नंतरच लग्न करवतात की 10वी किंवा 12वी झाल्यानंतर लवकरच लग्न करून टाकतात? म्हणजे मुलींचं काय करिअर घडतच नाही? म्हणजे काही काही जागरूक पालक आहेत, ते मुलींना शिकवतात, पण बऱ्याच पैकी नाही शिकवत. मला हे आढळून आलंय. ठीक आहे सर. सर, आपलं जे वसतिगृह आहे तिथे मुलं मुली राहतात, ते असं चांगली पक्की कन्स्ट्रक्शन वाली बिल्डिंग आहे? हा, पक्की बिल्डिंग आहे आणि प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या सेपरेट, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला नाही आहे, म्हणजे 4-5 विद्यार्थी म्हणून त्यांना एक रूम दिलेली आहे. अच्छा अच्छा. मग आपले त्याच हिशोबाने तिथे टॉयलेट्स वगैरे पण आहेत? हा, टॉयलेट कॉमन आहेत पण ते.
हा नाही कॉमनच असतील पण मुबलक प्रमाणात आहेत ना. हा हो ओके ओके ग्रेट. पिण्याचं पाणी स्वच्छ, लाईट वगैरे. हो आहे, सर्व व्यवस्था आहे. अच्छा सर, लाईटीचं कसं आहे, इंटरनेटचा तर इश्यूच आहे पण लाईट पण सारखी येते जाते वगैरे का? हा येत जात असते ते. अच्छा लाईटचा पण इश्यू आहे. बरं ठीक. पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम. अच्छा अच्छा, आता हिवाळा चालू आहे तर आता व्यवस्थित चालले. आता व्यवस्थितच म्हणू शकतो, पण येत जात असते. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक आहे सर, चालेल. आपले महत्वाचे जे मुद्दे होते ते आपले झालेले आहेत बोलून. हा. तर आपण ना काय करूयात, माझा नंबर प्लीज तुम्ही सेव्ह करून घ्या. मी तुम्हाला सगळं, थांबा होल्ड वरतीच राहा, मी तुम्हाला आता सगळं पाठवून देते. एक सेकंड, आधी तुम्हाला लोधाचं पाठवते मी. आपण ना मग सर, तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवले ना, हा हा त्याच्यानंतर ना मग 1-1.5 महिन्यानंतर ना मग मी परत एकदा मुलांशी बोलते. ठीक आहे ना. एक सेकंड, मी तुम्हाला पाठवते. हा सर, व्हॉट्सअप तुम्ही फोन स्पीकरवर टाकून व्हॉट्सअप हवं तर बघू शकता. एक मिनिट. हम्म. हा आलाय मॅडम. हा, तर हा जो लोधा लिहिलेला फॉर्म आहे की नाही, हा हा वाला फॉर्म आणि अजून एक लोधाच लिहिलेला फॉर्म, थांबा मी तुम्हाला पाठवते. हा. त्याच्यामध्ये माहिती पण लिहिली आहे की कोणत्या वर्गासाठी येतो. थांबा एक सेकंड. हा हे बघा, त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे की काय इन्स्ट्रक्शन्स पण दिलेत की काय भरायचंय. ते फॉर्म उघडल्यावर तसं कळेलच तुम्हाला. तर हे दोन्ही पण जे लोधावाले फॉर्म आहेत हे तुम्ही लवकरात लवकर भरा, मुलांना विचारून. मुलांना मात्र व्यवस्थित म्हणजे निवडताना जे आहे ते खरंच तेवढे स्मार्ट आहेत का आणि तेवढा अभ्यास करतील का ते बघा. आणि हा वरचा वाला जो फॉर्म आहे ना सर, क्लास 8, 9, 10 लिहिलेला, ज्याच्यामध्ये लिहिले ना आम्हाला मुलांचाही डेटा हवा आहे 8वी, 9वी आणि 10वीच्या, तर हा वाला जो पहिला वाला फॉर्म आहे तो काय अर्जंट नाहीये. तो 2-3 दिवसामध्ये भरला तरी पण चालेल. ठीक आहे. हा, आता मी तुम्हाला ना, थांबा, लिंक्स पाठवते. आपलं जी गडचिरोली बरोबर मीटिंग झालेली, ज्याच्यामध्ये मी व्हिडिओ डाउनलोड करून कसे दाखवायचे ते आहे, ती वाली लिंक पाठवते तुम्हाला. आपली ना 9 सप्टेंबरला मीटिंग झालेली, तर ती वाली लिंक पाठवते. आणि आता व्हिडिओज ज्या आहेत त्या इझिली कशा बघायच्या शोधून, आपलं म्हणजे युट्यूब चॅनल वरतीच, युट्यूब वरती तर सगळंच पूर्ण जगात ज्यांनी जे जे सेम टॉपिकचे टाकले ते दिसेल ना. आपल्या चॅनलचे व्हिडिओ शोधणं मुश्किल होतं कधी कधी, तर म्हणून ते इझी पद्धतीने कसं शोधायचं त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवलाय. थांबा, त्याची पण मी एक लिंक पाठवते तुम्हाला. सर, मी सगळं तर देते तुम्हाला, तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल ना तर मला नक्की तुम्ही विचारा. आणि आपले गेल्या आठवड्यामध्ये की नाही जे स्कॉलरशिपचे क्लासेस झाले ऑलरेडी, त्याच्या पण मी युट्यूबच्या लिंक पाठवते. तर त्या पण तुमच्या स्पेसमध्ये डाउनलोड करून जेव्हा तुम्हाला वाटेल की मुलांना आपण दाखवू शकतो त्यावेळी तुम्ही दाखवा. तर बघा, तुम्हाला ना कसं कसं जमतंय. मॅथ्स, इंग्लिश, सायन्स पण दाखवायचंय, स्कॉलरशिपचं पण दाखवायचंय. तर कदाचित त्याचं जर तुम्ही ना एक टाइम टेबल बनवलं ना, एक टाइम टेबलच बनवलं प्रॉपरली, तर मला वाटते ते मुलांना सोपं पडेल.
हो ते पण आहे. तीनही वर्गाला दाखवायचं आहे. हा म्हणजे तुम्हाला कळेल ना ते कधी कधी कोणत्या प्रोजेक्टवर कोणता वर्ग घेऊन जायचा, तर ते बरं पडेल. मॅडम दहावीला थोडं जास्त फोकस करेल कारण की त्यांचे पेपर हो 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 सर, ते बघा प्रायोरिटी कोणाला द्यायची ते तुमच्यावरती डिपेंड आहे. बघा मी तुम्हाला सगळं पाठवलेलं आहे. वेळ काढून थोडंसं ह्याला गो थ्रू करा आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही मग प्रोसीड करू शकता. बघा एकदा सर रन व्हायला स्मूथली हे चालू झालं ना की मग तुमचं पण बर्डन कमी होईल. मुलांना जे सायन्स येत नाहीये, मॅथ्स येत नाहीये, इंग्लिश येत नाहीये, तर ते शिकायला लागले लाईनीमध्ये, त्यांना पण सवय झाली की मग तुम्हाला पण प्रेशर कमी येईल की चला आपला सिलेबस पुढे जातोय बाकी विषयाचा पण. नाहीतरी मग 10वीचा निकाल कसा लागेल ना आपला ह्या वर्षी चांगला. ठीक आहे सर, चालेल. मग आता आपण मीटिंग इथे संपू शकतो. आपण मग 1-1.5 महिन्यानंतर मी मग तुमच्याशी परत एकदा बोलेल, म्हणजे मुलांशी बोलेल की ऑनलाईन तुम्ही प्रोजेक्टर व्हिडिओ बघितल्यावर समजते का तुम्हाला ते शिकवलेलं म्हणून. ठीक आहे, ठीक आहे सर, थँक्यू सो मच. तर आपण आता कॉल डिस्कनेक्ट करू शकतो. ओके ओके, थँक्यू.